राज्यात सध्या थंडीची जी चाहूल आहे ती सध्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर इतर भागात सुद्धा, इतर जिल्ह्यात सुद्धा थंडीची चाहूल वाढत असताना मुंबईत सुद्धा जी आहे ती थंडीची चाहूल मुंबईकरांना लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईत कमाल आणि किमाल तापमानात लक्षणीय घट झाल्याची दिसून येते। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना आता थंडी अनुभवता आलेली आपल्याला पाहायला मिळते। गेले काही दिवस पावसाळी हवा, त्यानंतर उकाडा अशा हवामानानंतर मुंबईत अखेर 2 दिवसापासून पाहायला गेलं तर तापमानात घट झालेली आपल्याला पाहायला मिळते। मंगळवारी 20 अंशापेक्षा खाली तापमान आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि 30 अंशापेक्षा सुद्धा कमाल जे तापमान आहे ते खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे बुधवारी तापमानात म्हणजे आज तापमानात लक्षणीय घट होईल असं एकंदरीत सांगण्यात आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना थंडीची जी चाहूल आहे ती सध्या अनुभवता आलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण डिसेंबर महिना आणि त्यानंतर जानेवारीतील काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वातावरणात हा सुखद बदल झालेला आपल्याला पाहायला मिळते। उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्याकडे आगेकूच केल्याने अनेक भागात तापमानाचा पारा हा घसरलेला आहे आणि हा टप्पा संपल्यानंतर पुन्हा एकदा तापमानात किंचित वाढ होऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून मुंबईकरांना सध्या थंडीची चाहूल जी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सुद्धा काहीशी थंडी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि येणाऱ्या 2-3 दिवस ही थंडी कायम असल्याचं सांगण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।